श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भक्तांनो, दरवर्षी 20 मार्च हा दिवस स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि विशेष मानला जातो. कारण हा दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मानला जातो. या दिवशी हजारो भक्त अक्कलकोटमध्ये जाऊन स्वामींचे दर्शन घेतात, पारायण करतात, सेवा करतात आणि स्वामींची कृपा मिळवतात. पण अनेक भक्तांना एक प्रश्न असतो की स्वामींच्या प्रकट दिनी पारायण कसे करावे, स्वामींची कोणती सेवा करावी म्हणजे आपल्यावर स्वामींची कृपा होईल. तर प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर तुम्हाला 20 मार्चला पारायण करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. स्वामी समर्थांचा प्रकट दिन का महत्त्वाचा आहे, तर स्वामी समर्थ हे साक्षात दत्तावतार मानले जातात, ज्यांनी अक्कलकोटमध्ये राहून हजारो लोकांचे दुःख दूर केले. अनेक लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडवले. स्वामी नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच स्वामी भक्तांसाठी प्रकट दिन हा कृपा मिळवण्याचा विशेष दिवस मानला जातो. तर प्रेक्षकांनो, या दिवशी केलेली प्रार्थना, जप, पारायण आणि सेवा स्वामी लवकर स्वीकारतात असं मानलं जातं. अशी स्वामी भक्तांची स्वामीवरची श्रद्धा आहे. प्रकट दिनी पारायण कसे करावे? स्वामी भक्तांनो, प्रकट दिनी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींचे पारायण. पारायण म्हणजे स्वामींच्या जीवनातील कथा वाचणे आणि त्यांचे स्मरण करणे. पारायण करण्याची पद्धत सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. घरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा. समोर एक दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि स्वामींना नमस्कार करा, नतमस्तक व्हा. त्यानंतर मनापासून स्वामींसमोर एक प्रार्थना करा. स्वामी समर्थ महाराज, आज तुमच्या प्रकट दिनी मी तुमचे पारायण करत आहे. माझ्या घरावर आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा सदैव असू द्या. यानंतर श्री स्वामी समर्थ चरित्र किंवा गुरुचरित्र यातील अध्याय वाचायला सुरुवात करा. पारायण शांतपणे आणि श्रद्धेने करावे. पारायण करताना लक्षात ठेवायच्या काही गोष्टी. तर भक्तांनो, पारायण करताना मन शांत असावे. मध्ये मध्ये मोबाईल वापरू नका किंवा इतर कामात लक्ष देऊ नका. पारायणाचे फळ तुम्हाला मिळणार नाही. पारायण करताना शक्य असल्यास स्वामींचा जप करत राहा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनात सतत चालू ठेवा. प्रकट दिनी कोणती सेवा करावी? तर भक्तांनो, स्वामी समर्थांना सेवा खूप प्रिय होती. स्वामी नेहमी सांगायचे की भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही हो, तर सेवा देखील आहे. या दिवशी तुम्ही काही साध्या सेवा केल्या तरी स्वामी आनंदी होतील. तर त्यातील पहिली सेवा म्हणजे अन्नदान सेवा. अन्नदान ही सर्वात मोठी सेवा मानली जाते. या दिवशी शक्य असेल तर गरिबांना किंवा गरजूंना अन्नदान करा. मंदिरात प्रसाद वाटा किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण द्या. 2. जपसेवा. प्रकट दिनी स्वामींचा जप करणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही 108 वेळा किंवा 1008 वेळा जप करून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप मनापासून करा. तर हा जप मनापासून केल्याने स्वामींची कृपा तुमच्यावर होईल. नंबर 3. मंदिर सेवा. जर भक्तांनो शक्य असेल तर जवळच्या स्वामी मंदिरात जाऊन सेवा करा. ती सेवा म्हणजे मंदिर स्वच्छ करणे, दिवा लावणे, प्रसाद वाटणे ही देखील खूप मोठी सेवा आहे. अशा छोट्या छोट्या सेवा तर तुम्ही करू शकतात. स्वामींना खूप काही मोठं असं पाहिजे नसतं. त्यांना फक्त त्यांच्या स्वामी भक्तांना कृतज्ञ झालेलं पाहिजे असतं. 4 म्हणजे गरिबांना मदत. एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे देणे, औषध देणे किंवा मदत करणे ही देखील स्वामींची सेवा आहे. स्वामी म्हणायचे, ज्यांची सेवा करतोस त्यातच माझं रूप आहे. प्रकट दिनी करायच्या काही खास गोष्टी. तर प्रकट दिनी शक्य असल्यास खालील गोष्टी अवश्य करा. सकाळी स्वामींची पूजा करा, स्वामींचे नामस्मरण करा, पारायण करा, अन्नदान करा आणि दिवसभर स्वामींचं नाव घेत राहा. स्वामींचं नामस्मरण करत राहा, जप करत राहा.
स्वामींची एक अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी कथा तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये ऐकवते आहे. एका स्वामींच्या भक्ताला प्रकट दिनी स्वामी सेवा करून आलेला अनुभव या कथेमध्ये सांगितला आहे. एकदा एक भक्त स्वामींकडे आला. तो खूप चिंतेत होता. त्याने स्वामींना विचारलं, स्वामी, माझ्या आयुष्यात इतक्या समस्या का बरं आहेत? त्यावर स्वामी शांतपणे म्हणाले, भिऊ नको, श्रद्धा ठेव आणि सेवा कर. त्या भक्ताने स्वामींचं नाव घेणं सुरू केलं आणि गरिबांना मदत करायला सुरुवात केली. काही महिन्यातच त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल होऊ लागले. त्याला समजलं की स्वामींवर विश्वास ठेवला की मार्ग आपोआप मिळतो. तर माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, 20 मार्च हा दिवस अत्यंत पवित्र आहे. या दिवशी जर तुम्ही मनापासून स्वामींचं पारायण केलं, जप केला आणि सेवा केली तर स्वामींची कृपा तुम्हाला नक्की मिळणार आहे. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, श्रद्धा आणि विश्वास. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि हो, 20 मार्च या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात का, करू इच्छित आहात का, हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, कारण असेच स्वामींचे प्रेरणात्मक व्हिडिओ जे आहेत ते आपण या चॅनलवरती डेली पाहत असतो. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.